शंभूराजांच्या जीवनाचे एकच ध्येय होते आणि ते ध्येय म्हणजे औरंग्याला गाडायचं, मुघल सल्तनतीला गाडायचं आणि दिल्लीच्या तख्तावर भगवा झेंडा फडकवायचा। शिवछत्रपतींचे देखील हे स्वप्न का दिल्लीच्या तख्तावर भगवा झेंडा फडकवायचा आणि यासाठी शंभूराजे कामाला लागले। शंभूराजांनी हिंदवी स्वराज्याची फौज दुप्पट केली, म्हणजे 18 पगड जातीचे मावळे हे दुप्पट केले। त्यानंतर त्यांनी तोफखाना वाढवला, तोफेंचे गोळे वाढवले, अजून आरमार ते 500 जहाजांचं आरमार होतं ते 5000 जहाजांचं संभाजी महाराजांनी केलं। त्यानंतर हिंदवी स्वराज्याचा प्रदेश शंभू छत्रपतींनी वाढवला। अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याला मजबूत करण्याचं काम केलं। गोव्याचा जो पोर्तुगीज होता तो त्या ठिकाणी धर्मांतर करायचा, हिंदूंचा छळ करायचा। त्या गोव्याच्या पोर्तुगीजाला शंभूराजांनी गुडघे टेकायला भाग पाडलं। वीरजय गुडघे टेकत, गोव्याचा गव्हर्नर वीरजय गुडघे टेकत शंभूराजांकडे आला। त्याचं 75% राज्य शंभू छत्रपतींनी हिंदवी स्वराज्यात सामील करून घेतलं। खाली आंध्र प्रदेश असन, तेलंगणा असन, त्याच्यानंतर तामिळनाडू असन, येथे देखील हिंदवी स्वराज्य शंभू छत्रपतींनी वाढवलं आणि अशा प्रकारे हिंदवी स्वराज्य मजबूत झालं। मुंबईचा गोरा इंग्रज आणि जंजिऱ्याचा काळा सिद्धी यांची वळवळ देखील शंभू छत्रपतींनी बंद केली। त्या घारापुरी इलिफंटा बेटावर एक सागरी किल्ला बांधला, आरमारी किल्ला बांधला आणि या दोघांची म्हणजे सगळ्याच दक्षिणेतल्या दख्खनमधल्या शत्रूंची वळवळ बंद करून हिंदवी स्वराज्याला मजबूत केलं आणि मुघलांना टक्कर द्यायला शंभूराजे सज्ज झाली।